नमस्कार, जय भीम. नेमकं असं का घडतंय हे सगळं करण्याची नेमकी गरज जितेंद्रांना वाटली आणि यातून जो चुकीचा संदेश गेलाय आंबेडकरी जनतेबरोबर अन्य समाजही त्यामुळे कुठेतरी दुखावला गेलाय, वाईट वाटलं प्रत्येकाच्या मनाला. नेमकं काय सांगा? हे जितेंद्र आव्हाडांना स्टंट करायची सवय आहे आणि ही स्टंट करत असताना त्यांना असं वाटतंय की आम्ही खरे आंबेडकरवादी आहोत आणि हे करण्याच्या नादात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो फाडला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही अपमान करताय. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती 1927 सालीच जाळून टाकलेली आहे. आता पुन्हा जाळायची काही गरज नाही ना. म्हणजे तुम्ही असं भासवता की तुम्हीच खरे आंबेडकरवादी आहात, परंतु हे करत असताना तुम्ही जी काही चूक केलेली आहे ती चूक आहे ना दुर्लक्षित करण्यासारखी नाही आहे. अक्षम्य चूक आहे, ही घोडचूक आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण देशातल्या लोकशाहीवादी आंबेडकरवादी जी जनता आहे त्या जनतेच्या भावना दुखावलेल्या आहे. आणि जितेंद्र आव्हाडांना ह्या गोष्टी समजायला पाहिजे की जे राज्यामध्ये मंत्री कॅबिनेट मंत्री दर्जावर राहिलेले जे नेते आहेत त्यांना हे कळायला पाहिजे. तुम्ही एका पक्षाचे प्रमुख आहात, कार्याध्यक्ष आहात, पवारसाहेबांच्या अतिशय जवळचे म्हणून तुम्ही ओळखले जाता. तुमच्या कृतीचे परिणाम काय होऊ शकतात हे तुम्हाला कळायला पाहिजे. असं असतानासुद्धा त्यांनी ही चूक केलेली आहे. आता ते माफी मागतील, काय करतील, परंतु तुम्ही आधी ही चूकच करायला नाही ना पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं राज्य सरकारलासुद्धा आमचं सांगणं आहे की राज्य सरकारने आमच्या भावनांवर खेळण्याचा प्रयत्न करू नये. अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक टाकायचे हा काय प्रकार आहे? राज्यातलं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये आणि केंद्रातल्या सरकारमध्ये ही जातीयवादी भावना विश्वली आहेच ना. आता काही लोकांनी जाऊन त्यांना भेटले, निवेदनं दिली, त्याच्यानंतर ते शालेय शिक्षण मंत्र्यांनी निवेदन केलं की असं होणार नाही. परंतु तुम्ही सातत्याने हा डिवचण्याचा प्रकार का करता? हे कितपत योग्य आहे? म्हणजे तुम्हाला आंबेडकरी जनतेला सातत्याने डिवचायचा प्रयत्न करायचा? म्हणजे तुमचे मनुस्मृतीचे श्लोक जे विषमतावादी आहेत, जे बाबासाहेब आंबेडकरने ऑलरेडी जाळलेलं आहे मनुस्मृती, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उगाळून तुम्हाला ह्या देशामध्ये पुन्हा गुलामगिरी किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा आणायची आहे का? काय नेमकं तुमच्या डोक्यामध्ये आहे? हे सगळं आहे ना देशातलं सध्याचं जे वातावरण आहे त्या वातावरणात आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. खूप गोष्टी अशा घडल्या गेल्या महिनाभरातल्या. जर आपण लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जर पाहिलं तर संविधानाच्या बदलण्याच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या, लोकशाहीच्याबद्दल सुरू झाल्या चर्चा. लोकशाही या देशातली गोत्यात आहेत. ही सगळी विचार करणारी जी मंडळी आहेत देशात जे सत्तेवर आहेत ती सगळी जातीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून या देशामध्ये एक भिंत उभी करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. आणि त्या मंडळींनी सुद्धा आता आमची ही मागणीच आहे की ती जी तज्ज्ञ समिती आहे की ज्यांनी ही शिफारस केली मनुस्मृतीच्या श्लोकाची, ती समिती तात्काळ रद्द करा आणि पुन्हा असा चावटपणा करता कामा नये. आमचा सरकारला, कुठलाही सरकार असू द्या, त्या सरकारने आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. नाहीतर आंबेडकरी जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.